हॅलो. तर महत्वपूर्ण सामना आपण पाहतो. एका बाजूला वर्जे देवी मालदन, तर दुसऱ्या बाजूला बनपुरी 11 बनपुरी 11 या संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, विरोधी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. 3 षटकांची महत्वाची मॅच आपण पाहतोय. एका बाजूला सलामीची जोडी नितीन नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल, तर स्ट्रायकिंग एंडला संदीप ने बॉलिंग ट्रॅक वरती बनपुरी 11 बनपुरी या संघाचा एक महत्वपूर्ण गोलंदाज, या गोलंदाजाला पहिल्या क्रमांकाचं महत्वाचं षटक हाताळण्यासाठी सातत्याने पहिल्या क्रमांकासाठी पाहतो आपण. अतुल भालेकर हा पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. जिव्हाळा चषक 2024 पर्व आपण पाहतोय. महत्वपूर्ण पर्व आहे. सुरुवात आणि शेवट एका या दिवसामध्ये आपण पाहतोय, कारण की एक दिवसीय स्पर्धा रबर बॉल, पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. 3 षटकांची ही मॅच आहे. 3 षटकांमध्ये किती धावांचं लक्ष ठेवण्यात येईल, सुरुवात कशा पद्धतीने होताना पाहायला मिळेल, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, कारण की पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळतोय अतुल भालेकर आणि सलामीची जोडी आपण पाहतोय. एका बाजूला संदीप आहे, तर दुसऱ्या बाजूला नितीन. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. बॅटल बिटवीन बॅट अँड बॉलचं महत्वाची मॅच, बिग ब्लास्ट या मॅच मध्ये होताना पाहायला मिळेल. जिव्हाळा चषक 2024 पर्वामध्ये क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. पंचांनी नक्कीच छत्री मागवले, कारण की पाऊस थोडासा सुरू झालाय आणि पहिल्या क्रमांकाचा षटक हाताळतो. पहिला चेंडू कशा पद्धतीचा ट्रॅव्हल होईल खेळपट्टीवरती. यावेळेस पहा, पहिल्या क्रमांकाचा चेंडू फलंदाजाचा शेवट होताना पाहायला मिळतोय. संदीपला संधी मिळणार नाही इथून पुढे खेळ करण्याचा, कारण की पहिल्या चेंडूवर पहिल्या चेंडूवरती ऑफ स्टंप उडवताना पाहायला मिळतो गोलंदाज. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, आणि जेव्हा संपर्क होत नाही तेव्हा मात्र फलंदाजाचा संपर्क खेळपट्टीच्या बाहेर होतो. यावेळेस चांगली गोलंदाजी, हाफ ट्रॅकर ठेवण्याचा प्रयत्न होतो पूर्णपणे. येस, विकेट किपरच्या मागे जे 2 छोटे लहान मुले आहेत तर त्यांना बाजूला करा विनंती असेल. शैलेश, विनंती असेल. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जातो. वाईट +1 या 2 अतिरिक्त धावा या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळतील, कारण की कुठेतरी चेंडू पडल्यानंतर खूप बाहेर जाताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर पूर्णपणे पाहायला गेलं तर ट्रॅम लाईनची बाहेरची गोलंदाजी होते आणि त्यामुळेच अतिरिक्त धावा येताना पाहायला मिळत आहेत. यावेळी चांगली गोलंदाजी, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. शरीराचा वेध घेणारा चेंडू डॉट बॉल, पूर्णपणे डॉट बॉल आल्यानंतर फलंदाजाला थोडासा कुठेतरी त्रास होताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. आतापर्यंत धावा झालेत 3.
आडव्या बॅटने खेळायचं होतं. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. एका सिंगलने धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळते. एक एक धाव खूप महत्वपूर्ण आहे. आतापर्यंतची चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली. पहिल्या क्रमांकाच्या चेंडूवरती महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली संदीप या खेळाडूची आणि त्यानंतर एक सिंगल डिक्लेअर झोन मध्ये जाताना पाहायला मिळेल, जिथे मात्र त्यानंतर वाईट +1 आणि त्यानंतर सुंदर अशी गोलंदाजी डॉट आणि एक सिंगल. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. नितीनला मात्र चेंडू समजला नाही. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता परंतु चांगली गोलंदाजी फलंदाजाचा पूर्णपणे स्ट्रेंथ झोन आणि कुठे पाहिलं गेलं तर कोणत्या दिशेने मोठा फटका खेळू शकतो त्या विरुद्ध गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आता मात्र चांगली गोलंदाजी होते. ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळा. एक धाव मात्र पूर्ण करताना पाहायला मिळेल. एक सिंगल येताना पाहायला मिळते. एक सिंगलने धावसंख्या पाहिलं गेलं तर आतापर्यंत चेंडूंचा खेळ झाला 6. पहिल्या षटकाचा होतोय शेवट आणि धावसंख्या 6 या आकड्यावरती. रनबॉल इक्वेशन पहिल्या क्रमांकाच्या षटकामध्ये अतुल भालेकर चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. वाईट +1 एका चेंडूवरती येताना पाहायला मिळाली होती परंतु त्यानंतरच चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं आणि पहिल्या चेंडूवरती महत्वपूर्ण विकेट आणि त्यानंतर पहिल्या षटकाचा शेवट होतोय. आता मात्र कोणता गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा शेवट जेव्हा होतो तेव्हा मात्र 6 धावा फक्त पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज दीपक पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट आणि स्ट्रायकिंग एंडला मयूर पाहायला मिळतोय. मयूर आतापर्यंत पाहिलं गेलं तर 3 चेंडू खेळताना पाहायला मिळाला आणि 3 धावा वैयक्तिक खात्यामध्ये आहेत त्याच्या. यापैकी चांगली गोलंदाजी. बॅट स्विंग होते परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतोय परंतु चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. फलंदाजाला शांत ठेवण्यामध्ये पहिल्या क्रमांकाच्या चेंडूवरती यश येताना एक डिक्लेअरने धावसंख्येत बदल होतो. धावसंख्येत वाढ मात्र होताना पाहायला मिळेल. 7 या आकड्यावरती चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जाताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर अडचण निर्माण होताना पाहायला मिळाली फलंदाज मयूरला. स्टेप आउट करून पुढे खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस मात्र कलात्मक स्ट्रोक. अद्भुत डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार येताना पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू यावेळेस सरळ स्टेप आउट करून खेळलाय. लॉंग ऑफ झोनच्या बाहेर 2 चेंडूवरती 2. ऑनसाइडच्या दिशेने मोठा फटका खेळला होता आणि हा चेंडू फुल टॉस होता आणि त्यानंतर चांगला स्टेप आउट करून मोठा फटका खेळला गेला. चेंडू पडल्यानंतर पाहायला गेलं तर बाहेर जाते. वाईट +1 या अतिरिक्त 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज कुठेतरी चुका करताना पाहायला मिळतो. एक चुकी तुम्हाला दुखी करू शकते. 2 षटकार आल्यानंतर अतिरिक्त धावा 2 अतिरिक्त धावा येताना पाहायला मिळत आहेत आणि या 2 अतिरिक्त धावांनी धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर गोलंदाजाला कुठेतरी वेगळा प्लॅन क्रिएट करावा लागेल. फलंदाजाला कोणता फटका खेळता येत नाही, कोणत्या चेंडू खेळता येत नाही ती गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी जरूर झाली परंतु क्लोज कीपिंग मुळे यावेळेस अतिरिक्त एक डिक्लेअर पायच्या स्वरूपात जाताना पाहायला मिळेल आणि अतिरिक्त धावा थांबवाव्या लागतील. नाही हॅलो 22 धावा
यावेळी चांगली गोलंदाजी होताना पाहिला मी ते यष्टीरक्षक फेकी करेपर्यंत यावेळेस एक धाव पूर्ण होईल की काय, तोपर्यंत पंचांचा निर्णय काय असेल यावेळेस खेळपट्टीवरती पाहिलं गेलं तर हळूवार गतीने फेकी होताना पाहिलं मिळाले आणि विकेट जरूर आहे. महत्वाचा फलंदाज तर विकेट आहे. इस महत्वाचा फलंदाज बाद होताना पाहिला मिळतो जिथे मात्र नोट आउट आहे. तर नोट आउट आहे. धावसंख्या एकीने पुढे सरकते आणि 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालाय. हे 6 चेंडूंचा खेळ झाला. 2 षटकांचा शेवट. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 6 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा 18. 2 षटकांचा जेव्हा शेवट होताना पाहायला मिळतोय तेव्हा मात्र धावसंख्या 24 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. 2 षटकारांच्या मदतीने धावसंख्या उंचावताना पाहायला मिळाली या दुसऱ्या षटकामध्ये. आता त्यानंतर तिसऱ्या तिसऱ्या क्रमांकासाठी येताना पाहिला मिळतोय सागर. ओव्हर द विकेट पहिला चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन यावेळेस पाहायला मिळाले परंतु एक धाव रोखू शकणार नाहीत. चौथी धाव घेण्यात यश येताना पाहायला मिळतंय जिथे मात्र पाहायला गेलं तर नवीन जेव्हा गोलंदाजी दुसऱ्या चेंडूसाठी येताना पाहायला मिळेल तेव्हा मात्र स्ट्राइक रोटेट आता मात्र होताना पाहायला मिळाले. नितीन आता मात्र स्ट्रायकिंग एंडला येताना पाहायला मिळालाय. चेंडूला सोडून दिलं जातं. यावेळेस मात्र यष्टीरक्षक पाहतच बसतोय. नो +1 या 2 धावा येताना पाहायला मिळतात. येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट असेल म्हणजेच फलंदाजाला संधी निर्माण झाले. संधीचं सोनं होताना पाहायला मिळेल का? येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने बॅट स्विंग होईल बॅटरची आणि एक महत्वाची संधी निर्माण झाले. अशा संधी पुन्हा पुन्हा मिळत नाहीत. या चेंडूवरती जर षटकार चौकार आला तर धावसंख्या थोडीशी उंचावताना जरूर पाहायला मिळेल. आता धावसंख्या 27 पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू बाहेरचा आहे. व्हाईट बॉल म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये फ्री हिट कंटिन्यू असेल. येणाऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा फलंदाजाला संधी आहे. गोलंदाजाला कुठेतरी फलंदाजाचा जो चेंडू खेळता येत नाही तो चेंडू शोधावा लागेल. कुठेतरी पाहिलं गेलं तर वीक झोन वीकनेस शोधावी लागेल येणाऱ्या काळामध्ये आणि तशा पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्पा भेदक मारा करावा लागेल. परफेक्ट प्लॅनिंग आणि प्रॉपर कंट्रोलिंग. बॅट स्विंग जरूर होते परंतु यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. 1 पाऊंड चेंडू कलेक्ट केला जाईल तोपर्यंत 2 धावा घेतल्या जातात. या 2 धावांनी धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळेल. 2 धावांनी धावसंख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आतापर्यंत पाहिलं गेलं तर गोलंदाज सुरुवातीपासून थोडेशा चुकी करताना पाहायला मिळाला परंतु त्यानंतर या गोलंदाजाला पाहिलं गेलं तर कानमंत्र दिला जातो. कशा पद्धतीने चेंडू ठेवायचा आहे कशा पद्धतीचा प्लॅन सांगितला जातोय.
30 धावसंख्या धावफलकावरती लागताना पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर बाउन्स होताना पाहायला मिळत नाही. एक्सपेक्ट करत होता बाउन्स, परंतु आता ऍक्सेप्ट करावं लागेल कारण की बाउन्स आलं होताना पाहायला मिळत नाही. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. गती काढून घेतले चेंडू मधून. यावेळेस स्लो रन पाहायला मिळतोय. बॅक ऑफ द हँड स्लोअर वन गोलंदाजी करत असताना अचूक टप्पा मात्र गोलंदाजाने शोधलाय. कम बॅक डिलिव्हरी. स्टेप आउट करून फुल टॉस चेंडू. यावेळेस आडव्या बॅटने फटका जरूर खेळलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर, जिथे मात्र पाहिलं गेलं तर कलात्मक रचनात्मक फटक्याने धावसंख्येत वाढ मात्र होते. आता मात्र हा षटकार दिशा आणि दशा बदलताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र दिशा बदलली तरी दशा बदलताना पाहायला मिळणार नाही. सुरुवातीला ओव्हर द विकेट होता, त्यानंतर राऊंड द विकेट आला, तरी सुद्धा पाहिलं गेलं तर षटकार आणि षटकार आपल्याला पाहायला मिळते. असेल 5 चेंडूंचा खेळ. यावेळेस पाहिलं गेलं तर 16.33च्या सरासरी धावसंख्या बनवायची आहे. 18 चेंडू आणि 49 धावा. सलामीची जोडी एका बाजूला पाहायला मिळते अतुल भालेकर, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला दुसऱ्या बाजूला प्रवीण पाहायला मिळेल. आणि बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट पहिल्या क्रमांकाचं महत्वाचं षटक हाताळण्यासाठी नितीन येताना पाहायला मिळते, जर्सी नंबर 12. क्षेत्ररक्षण सजवलं जाते कारण की महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये सलामीची जोडी देखील ओपनिंग पेअर पाहिलं गेलं तर डेंजरस आहे. या दोन्ही फलंदाजांना बाद करणं खूप महत्वपूर्ण असेल. 18 चेंडू आणि 49 धावांची गरज असताना आता मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. चला स्पीडअप करायचंय विनंती असेल. येणाऱ्या काळामध्ये अजून देखील खूप सामने खेळवायचे आहेत. तर या चेंडूवरती पाहिलं गेलं तर वाईट +1 या 2 धावा आहेत. सुरुवात कुठेतरी खराब होताना पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर बाहेर जातोय, त्यानंतर यष्टीरक्षकाच्या आवाकाच्या बाहेरचा चेंडू. वाईट +1 या 2 धावा येत आहेत. होते नो बॉल आहे.
येणारा चेंडू फ्री हिटचा असेल. षटकाला अजून सुरुवात देखील नाही झाली परंतु 3 धावा. स्टेपवर खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय परंतु पाहिलं गेलं तर 1 धाव येईल. गोशांकी क्षेत्रात चेंडू जातोय, ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. मिस टायमिंग स्ट्रोक. ही कॅच महत्वपूर्ण होती. महत्वाचा खेळाडू मात्र बाद होताना पाहायला मिळते. अतुल भालेकरची गोलंदाजाकडे. फलंदाजाला शांत ठेवण्यात यश येते पहिल्या बॉलवरती. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. काय स्ट्रोक आहे, सरळ बाटणे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून हा षटकार मात्र येताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज येताना पाहायला मिळतोय. दीपक चोरगे. त्याला स्पीडअप करायचंय. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हरच्या डोक्यावरून या 6 धावा आहेत. मिळते 16. पहिलाच बॉल. काय स्ट्रोक खेळाय प्रवीणच्या बॅट मधून. पॉवरफुल स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. षटकार. चेंडूवरती स्ट्रेट हिट पाहून गोलंदाजाला विचारामध्ये पाडलाय कोणत्या दिशेने गोलंदाजी करायची. यावेळेस नो बॉल आहे. नो बॉल. येणाऱ्या चेंडूवरचा फ्री हिट पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळेल. 23 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. यावेळेस देखील वाईट +1 या 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. सुरुवात षटकाराने झाली त्यानंतर मात्र गोलंदाजाची लाईन लेंथ बिघडवून टाकताना पाहायला मिळते प्रवीण. त्यानंतर 3 अतिरिक्त धावा. ऑनसाइडच्या दिशेने चांगला स्ट्रोक खेळाय. फ्लिक केला जातो. एक सिंगल येताना पाहायला मिळते. स्ट्राइक रोटेट होताना पाहायला मिळेल. स्ट्राइक रोटेशन झाल्यानंतर नवीन जो नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज होता तो मात्र आता स्ट्रायकिंग एंड वरती येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आडव्या बॅटने हाफ ट्रॅकर होता चेंडू.
एक सिंगल येताना पाहायला मिळते. मागील 2 चेंडूवरती चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. संयमी क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात दोन्ही खेळाडू. इथे शेवटपर्यंत थांबलो तर ही मॅच आपली आहे. यावेळेस पहा पूर्णपणे एक सिंगल येताना पाहायला मिळेल. पूर्णपणे बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला झाला नाही आणि त्यामुळेच एक धाव येताना पाहायला मिळते. 28 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. चेंडू झालेत. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जाताना पाहायला मिळते. फलंदाज फक्त बघत राहिला कशा पद्धतीने चेंडू हवेमधून डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल बाकी आहे. 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. फक्त सहज फटका खेळ आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू जातोय 6 धावांसाठी. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. लेंथ मिळत नाही पहिल्या चेंडूवरती. नो +1 या 2 अतिरिक्त धावा येताना पाहायला मिळत आहेत. सुरुवात खराब होताना पाहायला मिळते. कमबॅक करणं गरजेचं आहे कारण की 6-15 आवश्यकता असताना नो +1 म्हणजेच या 2 अतिरिक्त धावा 6-13चं समीकरण आणि येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिटचं समीकरण आहे. फ्री हिटचा चेंडू म्हणजे फलंदाज मोठ्या फटक्यासाठी जाताना पाहायला मिळेल. अडचण निर्माण होणारा चेंडू या गोलंदाजाला शोधावा लागेल आणि फलंदाजाला शांत या चेंडूवरती ठेवावं लागेल. 6-13चं समीकरण. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चेंडूला फॉलो करताना पाहायला मिळतो बॅटर, परंतु पुन्हा एकदा नो बॉल आहे. पुन्हा एकदा फ्री हिट असेल आणि पुन्हा एकदा एक धाव वाढताना पाहायला मिळेल. 6-12. यावेळेस मिस्टर स्ट्रोक होताना पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे परंतु फ्री हिटचा चेंडू आहे. यावेळेस मात्र विकेट मिळताना पाहायला मिळते. यावेळेस थोडासा थांबलाय आणि थोडासा थांबल्यामुळे आता खेळपट्टीवरून करावी लागेल. यावेळेस चेंडूला पुन्हा एकदा फॉलो केल्यानंतर यावेळेस मात्र पाहिलं गेलं तर चेंडूला पूर्णपणे पाठवलंय 6 धावांसाठी. साहित 7 धावा आहेत तर येणाऱ्या काळामध्ये धावा बनवायच्या आहेत फक्त 5. पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. व्हाईट बॉल आहे. फ्री हिट च्या चेंडूवरती षटकार आला होता त्यानंतर व्हाईट बॉल.
5 चेंडू आणि 4 धावांची गरज. यावेळेस पाहिलं गेलं तर स्ट्रेट हिट खेळताना पाहिलं गेलं तर स्टंप हिट होताना पाहायला मिळते. एक सिंगल येते. आता मॅच थोडीशी बनू शकते कारण की नवीन खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आहे. आतापर्यंत गोलंदाजाने काय केले हे महत्वाचं नाही, परंतु इथून पुढे कशा पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळेल हे देखील महत्वाचं आहे. मयूर वरती विश्वास स्वतःला हवाय की यावेळी चांगली गोलंदाजी. फर्स्ट स्लिप हवी होती. फर्स्ट स्लिप जर असती तर कॅच पकडली गेली असती. 47 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. आता मात्र फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 2 धावा. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळा. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय. प्रवीणला मात्र स्ट्राइक एंड वरती आणण्याचा प्रयत्न झालाय. आता मात्र 2 चेंडू आणि एक सिंगल विजयासाठी हवी आहे. अजून देखील डॉट बॉल आला तर मॅच पूर्णपणे टाईट होऊ शकते. ओव्हर द विकेट. यावेळी चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. विकेट प्राप्त झाले. आता मात्र खरी मजा आहे कारण की 1 चेंडू आणि 1 धाव आणि एक महत्वाचा नवीन खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. आणि कंपल्सरी चेस या स्पर्धेतील नियम आहे 1 चेंडू आणि 1 धाव. काय गोलंदाज अर्थातच मालदण टीम टॉस साठी आणि त्याचबरोबर आयकॉनच्या चिठ्ठ्या देखील उडवल्या जातात. या दोन्ही टीम टॉस साठी सर्वे विपक्ष मालदण आणि वडजडीबी मालदण ही टीम विपक्ष सर्वे अशी मॅच सध्या खेळली जाते. टॉस आपण घेऊयात. आमचे एसके ग्रुपचे एसके म्युझिकलचे सर्व आलेकर साहेब विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या मॅचचा आम्ही टॉस घेतोय. एसके म्युझिकलचे सर्व अर्थातच ओन आलेकर सर यांच्या शुभ हस्ते आपण घेऊयात या मॅचचा टॉस. मालदण टीम आणि सर्वे टीम अशक्य मालदण टीम ना मॅच सोडली होती पण अखेरीस ही मॅच गोलंदाजांना सोडली नव्हती आणि पुन्हा एकदा मालदण टीमने सांगितलंय की होय पत्ता बदलतो मॅच बदलते.